ग्रामपंचायत कांडलीच्या सरपंच आणि उपसरपंचावर त्याला आपण काय म्हणतो की सर्वजण एकत्र झाले आणि अविश्वास दाखल झाला होता। तर त्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांच्या वतीनं आज या ठिकाणी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली। सध्या तुम्ही जर इकडच्या बाजूने पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात म्हणजे सरपंच निवडल्यानंतर लोक फटाके फोडतात, पण हे सरपंच आणि उपसरपंच पायउतार झाल्यावर या ठिकाणी फटाके फोडलेले चित्र आहे। तुम्ही जर ग्रामपंचायतच्या हा परिसरात पाहत असाल तर शेकडो लोक, पोलीस बंदोबस्त या ठिकाणी जमा झालाय। कांडलीच्या ग्रामपंचायतीले अविश्वास म्हणजे नवीन काहीच नाही आहे। म्हणजे 5 वर्ष कंप्लीट व्हायच्या आधीच कोणतरी अविश्वास आणते आणि सध्या जर तुम्ही पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक आहेत। पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून तगडा बंदोबस्त ठेवला किंवा काही होऊ नये, पण काही झालं नाही। अखेर 13-1 या पद्धतीनं संपूर्ण प्रक्रिया राबवली आहे। तुम्ही जर पाठीमागे इकडे पाहत असाल सध्या ग्रामपंचायतच्या एरियात तर सर्व ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आले आहेत। जे बिमार ग्रामपंचायत सदस्य होते ते आणण्यासाठी स्पेशल गाडीची व्यवस्था केली गेली। सध्या संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडली असून ग्रामपंचायत कांडलीचे सरपंच आणि उपसरपंच हे दोन्ही पद सध्या खाली झाल्याचं चित्र आहे। तुम्ही या ठिकाणी पाहत असाल सध्या सन्माननीय सर्व या ग्रामपंचायत सदस्य 13-1 या फरकानं आजचे वोटिंग झालाय। जे सर्व ग्रामपंचायत सदस्य आज या ग्रामपंचायत भवनात आले असून त्या ठिकाणचं हे सध्या तुम्हाला फुटेज याच ठिकाणी पाहायला भेटत आहे। या ठिकाणी जे सदस्य आले होते सदस्य आता जात आहेत। तुम्ही सध्या या ठिकाणची गर्दी, या ठिकाणचे प्रचार माध्यमाचे लोक सर्वजण पाहत असून ग्रामपंचायत कांडलीतलं जे सरपंच आणि उपसरपंच पद आहे ते सध्या या ठिकाणी खारिज झालं आहे। या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया अधिकारी माननीय तहसीलदार साहेब, याशिवाय निवडणूक अधिकारी या ठिकाणी जे निवडणुकीचं काम पाहतात मांडवे साहेब या ठिकाणी उपस्थित होते आणि एकूण आजची जी प्रक्रिया आहे ते प्रक्रिया या ठिकाणी पार पडली आहे। 13-1 या फरकानं आजची ही निवडणूक सध्या चालली आहे। निवडणूक प्रक्रिया अधिकारी आपली निवडणुकीची प्रक्रिया राबवून सध्या आता त्याच्या कार्यालयाच्या दिशेने जात आहेत। माननीय तहसीलदार साहेब या ठिकाणी निवडणूक अधिकारी होते, मांडवे सर आहेत, ते सर्व आजचे जे निवडणूक अधिकारी आहेत या ठिकाणची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सध्या संपूर्ण निवडणूक जे कर्मचारी आहेत हे इथून मार्गस्थ होत आहेत। 13-1 अशा फरकानं कांडली ग्रामपंचायतचा तितंबा अखेर पार पडला। काही दिवसापूर्वीच अविश्वास दाखल गेला होता आणि आज माननीय तहसीलदाराच्या माध्यमातून आजची तारीख या ठिकाणी फिक्स केली गेली होती। सोबत ग्रामपंचायत कांडलीचे सन्माननीय सदस्य गोरेभाऊ आहेत। गोरेभाऊ, आज जो अविश्वास दाखल झाला थोडंसं पार्श्वभूमी आणि आजचा परिस्थिती सांगा। सर्वप्रथम तर हा जो आजचा अविश्वास ठराव जो पारित झाला सर्वपक्षीय ठराव होता, सर्वांची साथ होती यामध्ये आणि सर्वात पहिलं तर सर्व कांडली ग्रामवासियांचा जनतेचा जीत झालेली आहे। तर त्या निमित्तानं मी सर्व कांडलीवासियांचे अभिनंदन करतो आणि सर्व पक्षांनी जी आम्हाला मदत केली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल भारत भाऊ झाले, रवी भाऊ झाले, एकामेकाला पुष्पगुच्छ याशिवाय हार गिर देऊन हे काय मंगेश भाऊ दिसले या ठिकाणी, त्याच्यानंतर सचिन दा आहेत, बाकीचे सर्व सदस्य आमचे गोविंद भाऊचे भाऊ सुद्धा या ठिकाणी आहेत। तुम्ही या ठिकाणी हे सारे पाहू शकता। तर आज इथं या ठिकाणी गुलाल लावून या ठिकाणी तो विजय उत्सव साजरा करताना चित्र आहे। आपले पन्नीरला लय मोठे हार आणले येणं तर हे सारा या ठिकाणी टाकण्यात आलो आहे आणि भारत भाऊच्या गळ्यातच जास्त हार काऊन टाकण्यात आलो आहे याच्याबद्दल थोडासा डाऊट मला बी आहे। आता होऊ शकते भारत भाऊनं काहीतरी महत्वाची भूमिका घेतली तुम्ही या ठिकाणी हे पाहू शकता। तर माझ्यासोबत रवी भाऊ आहेत। रवी भाऊ, आज जो प्रकरण झालं या संपूर्ण प्रकरणावर तुमची पहिली प्रतिक्रिया सांगा जरा मला। आम्ही सत्यासाठी लढलो। आम्ही गावाचा विकास चांगल्या प्रकारे झाला पाहिजे आणि सुसूटित झाला पाहिजे याच्यासाठी आमची लढाई आहे। दादागिरी किंवा हुकुमशाही याच्या विरोधात आहोत आम्ही। हे लोकशाहीचा देश आहे, याच्यात लोकांच्या मतानं काम झाले पाहिजे, हुकुमशाहीच्या विरोधात नाही झाले पाहिजे। त्याच्या विरुद्ध आम्ही बंड पुकारला। चुकीचे काम जे होत होते
त्याला आम्ही आळा घातलेला आहे. तुम्ही वृत्तपत्रामध्ये वाचलंच असेल, काही न्यूज आलेल्या आहे. त्याच्यात काय सत्य काय नाही तुम्हाला माहितच आहे. हे शब्द बोलून मी 2 शब्द याचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जे परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी आम्ही असं हे केलंय. तर मागच्या वेळेस जर आपण निवडणुकीचा विचार